श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे बघू शकता सकाळी सकाळी स्वामिनीची आणि तिच्या बहिणीची मस्ती चालू आहे खात खात. आणि इथे इशू होती, तर सकाळी सकाळी थोडं दूध बिस्किट दिली होती. मी सहसा देत नाही लेकरांना, पण इशूला आणि तिला दिली होती मी सकाळी. भूक लागली म्हणत होते आणि माझ्या स्वयंपाकाला टाईम होता. तर मग डेलीचे घरातले सगळे कामं वगैरे आवरून घेतले मी, सगळे क्लीन करून घेतलं घर छानपैकी. मग नंतर दुपारी स्वामिनी तिच्या मोठ्या मम्मीकडे गेली होती बाहेर. तर मी इथं बॅग अनपॅक करायला घेतली होती. बॅग घेतले, सगळे कपडे वगैरे काढून घेतले. हा व्हिडिओ यायला थोडा उशीरच झाला, कारण की मी रोज टाकत नाही लॉंग व्हिडिओ. 4-5 दिवसाला एकदा व्हिडिओ टाकते लॉंग व्हिडिओ, त्यामुळे थोडा उशीर होता यायला. आणि मला एडिटिंगला वगैरे टाईम भेटला नाही, त्यामुळे. आणि एक तर स्वामिनीला बरं नसल्यामुळे ती थोडी परेशान करत आहे, त्यासाठी व्हिडिओ थोडा उशिरा येत आहेत लॉंग. पण शॉर्ट व्हिडिओ हे रोज येत आहेत. आणि त्यानंतर मग सगळं कपडे वगैरे ठेवून दिले जागच्या जागी. साड्या पण बॅगीतल्या काढून मी साड्या पण ठेवून दिल्या जागेवर. नंतर ते पुस्तकं आणले होते मी 2-3, ते पुस्तक देखील मी टेबलमध्ये ठेवून देत होते, कारण की वरती ठेवलं स्वामिनीच्या हातात पडल्यावरती फाडून टाकेल म्हणून. ते ठेवून दिले मी. मग नंतर हे कपड्याच्या घड्या वगैरे करून घ्यायचे होते मला धुतलेले. भरपूर कपडे होते, अजून धुवायचे राहिले पण होते. ते धुवून घेत आहे मी. धुवून घेतलेले होते स्वच्छपैकी. तर मग कपड्याच्या घड्या करत होते लवकरच, कारण की बराच टाईम झाला होता. आणि मला नंतर की कपाट थोडं आवरून घ्यायचं होतं, ज्वेलरी वगैरेचं फास्ट करून घेत होते. आणि नंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता, कारण की स्वामीनी आल्याच्या नंतर मला काहीही करू देणार नव्हते. त्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यायला तर मला जांभळा येत आहे. नाईटला व्हॉइस ओव्हर देते, कारण की स्वामीनी परेशान करते मला. दुपारी व्हॉइस ओव्हर वगैरे देऊ देत नाही, त्यामुळे मी या टाईमलाच नाईटला व्हॉइस ओव्हर देते. आता 11:30 वाजलेले आहेत नाईटचे, आणि मी व्हॉइस ओव्हर देत आहे. तर इथे हे बारीक चिरीक पसारा होता थोडा मोठा, ते आवरून घेत होते मी, काढत होते कपाटामधून, कारण की इकडे तिकडे पसारा झाला होता सगळा. तर ते आवरत होते व्यवस्थित. आणि काढून मला एकदम माझे प्रोडक्ट जे आहेत ते मेकअपचे वगैरे ते व्यवस्थित ठेवून द्यायचे होते. आणि म्हणलं लगेच हे ड्रॉवर पण आवरून घ्यावं, कारण की राहिलं की राहूनच जाते. तर मग आवरून घेतलं, सगळं व्यवस्थित ठेवलं. हे पेपर पण काढलं होतं बाहेर मी, अलीकडल्या याच्यात होता ते. पसारा उचलून घेत होते. आणि तर मला सोन्याचे मणी भेटले होते या कॅरी बॅगेत. मी तर असं जसं तसे या कॅरी बॅगेत ठेवून दिले होते. तरी ते स्वामिनीचा फोटो भेटला होता मला आवडताना पसारा. ते तर बघू शकता किती क्यूट होती. 2 वर्षाची होती ती. गेल्या वर्षी मी फोटोशूट केला होता तिचा. खूप छान गोड होती, उभी टाकली होती मस्तपैकी. रडत होती, कुठे थांबत नव्हती. एक मला तर तिच्यासाठी फोटोग्राफर देखील चेंज करावा लागला होता. तिथे एक व्यक्ती होता, माणूस होता, म्हणून तिने पहिल्या फोटोग्राफरजवळ गेले होते मी. माणूस होता म्हणून ती काढून देत नव्हती. तिथे एक लेडीज आहे, तिच्या पहिल्या बड्डेसाठी मी फोटो काढायला गेले होते, तर तिथे जाऊन काढून आणले. मग प्रचंड उशीर झाला होता ते काढा. तिचा फोटो वगैरे काही काढले होते आणि मी लगेच प्रिंट करून आणले होते. तर इथे मग मी कानातले वगैरे आवरून घेत होते. कानातले बघू शकते मी, जे तुम्हाला कानातले दाखवले ते मी लग्नाच्या आधी घेतले होते. 45 का 50ला होतं ते कानातलं, असं घालायला घेतलं होतं मी. त्यामुळे मला माझी हळद जी होती ते 2 दिवसाची होती, त्यामुळे मला 2 दिवस पाहुणे राहतील तर घालण्यासाठी मी घेतली होती. ते 55ला का 45लाच होते, आता आठवत नाहीत, पण अजून जशाला तसे आहेत, मी जपून ठेवलेले आहेत. आणि इथे तुम्ही हे नेकलेस, माझे हार सगळे बघू शकता कसे झालेले आहेत. त्यात मी सगळं वेगळं करून घेतले. आता सगळे इयरिंग मी यात ठेवत आहे. मी इयरिंगसाठी DIY करणार आहे, घरी बनवणार आहे मी इयरिंग ठेवण्यासाठी. तर मी इयरिंगसाठी एक बॉक्स बनवणार आहे मी, म्हणजे इयरिंग इकडे तिकडे जाणार नाही, अशा माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी ते तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. काही दिवसात 1-2 दिवसात मी शेअर करेल कसं बनवायचं आहे कसं नाही ते.
तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेट करते आणि मला पण ग्रो व्हायचं आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून पण नक्की सांगा. तरी की मी हा हार बघत होते. हार नाही का, माझ्या मावशीचा आहे तो छोटी जो नेकलेस टाईप आहे ते, आणि मी ते उरुसात घेतलेला आहे. आमच्या इथं फुरसुंगीमध्ये उरूस असतो एप्रिल महिन्यात, तिथून घेतलेला आहे. आणि असे बरेच खरेदी केलेले काय मी नेकलेस मागवलेला आहे. बाकी एक माझ्या बहिणीचं आहे. असे बरेच म्हणजे खूप इकडून तिकडून चाललेले. माझ्या लग्नाला 3च वर्ष झालेले आहेत, पण बराच पसारा जमा झालेला आहे माझ्याकडे. मला ज्वेलरीचं तेवढी काही आवड नाही, त्यामुळे मी काही वापरत नाही जास्त आणि मी घेत पण नाही, कधीतरीच घेते. आणि तर माझी इयरिंग म्हणजे माझी वॉच जी आहे ना ती क्लोजरमध्ये अडकली होती. ती निघता निघत नाही. आता काय करू मला कळत नाही. तर मी तेवढ्यात मी पसारा आवरत होते, तेवढ्यात स्वामिनी आली आणि स्वामिनी आली आणि अशी बघत होती बघा वाकून. काय बघत होती तिलाच माहिती, कुठे बघत होती की, पण असं मस्त धिंगाणा केला तिने बराच. आल्याच्या नंतर जेवण करून आली ती. तर बघा कशी मस्ती चालू आहे, त्याची उड्या कशी मारायली बघा ती. पण तिकडे काय बघत होती त्याचा माझा विचार करायला, मी काय बघत होती त्या दिवशी. ती तिकडे तेवढं वाकवून बघत होती. ती सारखं बघते तिथं मी किचनमध्ये असले की काम करू लागल्यावर. तिथे बघा कशी दातं काढते, खूप मस्ती करते, झोपायची ॲक्टिंग करून दाखवत होती मला. मी तिला विचारलं, मॅडम आमच्या इथं काय खेळलीस तू, कसं खेळली, काय केली, कशी मस्ती केली, सांग. तर सांगायचं नावच नाही मॅडमचं. हो हां तिच्या तोत्र्या जिभेमध्ये वेगळंच काहीतरी बोलणं चालू होतं, ऐकायचं नाव नाही. आणि मला म्हणत होती कॅमेरा तिकडे कर, मोबाईल आणि इकडे माझ्याकडे म्हणून ती अशी करत होती. मग नंतर मी थोडं किचनमध्ये गेले की मॅडम पुस्तकं चुपचाप वहीन पेन कुठून घेतली की चुपचाप लिहित बसल्या स्वतःचं, आणि मी कॅप्चर केलं किचनमध्ये नेऊन. तेवढं मी स्वयंपाक करताना आली माझ्याकडे. मग तिला लाडू खायचा होता, लाडू बनवून दिला चपातीचा आणि ती खाऊ लागली. आणि मला उपमाच करायचा होता. नंतर अचानक मला कळालं, फोन केलं तर त्यांना स्वयंपाक करण्यासाठी विचारायला. तर त्यांनी म्हणे मी स्वयंपाक करू नको माझ्या नाचं, मी जेवण करून येणार आहे, कामावरून उशीर होणार आहे. तर मग मी एकटीच होते, त्यामुळे मग मी सकाळच्या जे चपात्या होत्या त्याचा चुरमा करून घेतला. आणि ते गूळ पण मला चहासाठी बारीक करून घ्यायचा होता, तर मी बारीक करून घेत होती गूळ. आणि त्यात तिला म्हणजे चुरम्यासाठी चपाती बारीक करून घेत होती मिक्सरमधून. तर तिला तेवढ्यात हे खायचं होतं, चपातीचा लाडू. तर मी तिला लाडू वगैरे बनवून दिला. हे गूळ पण बारीक वगैरे करून घेतला छानपैकी. मग गूळ भरून घेत होते मी बारीक केलेला बघा. आणि तेवढ्यात मला परेशान करायली खूपच. तर काकद घेऊन काम केलं मी, तेवढं आवरून घेतलं. खूप मस्ती कधी ना खूपच परेशान करते, जिद्द खूप आहे ती, काम बिलकुल करू देत नाही. कधी अशी म्हणते तू माझ्याजवळच बसून राहा मम्मा, तू काम करू नको काही, कधी जेवण देखील करू नको मम्मा, तू माझ्याजवळच बस म्हणते. जवळच राहावं लागते कधी तिच्यासोबत बेडवर. तब्येत बरी नसल्यावर तर पूर्णपणे तिच्याजवळच राहावं लागते मला. आता सध्या तिला बरं पण नाही, जेव्हा मी आता व्हॉईस ओव्हर देत आहे तिला बरं पण नाही. ती आता तिच्या आतुकडे आहे, त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर देत आहे. तर इथे मी सगळे जेवण वगैरे करून घेतलं होतं. जेवण वगैरे करून घेतलं मी आणि तिला पण खाऊ घातलं थोडं, आणि मी पण खाऊन घेतलं. आणि मग नंतर डोक्याला तेल वगैरे लावायचं होतं, तेल लावून वेणी वगैरे घालून घेतली मी, कारण की मला डोकं धुवायचं होतं. त्यामुळे तेल लावलं. इकडे बघायचं काय मस्ती चालू असते की काय नाही. की दोरा घेऊन आली मला पान म्हणून मम्मी. बघा कशी म्हणजे एवढं ॲक्टिव्ह आहे ना ती, खूपच ॲक्टिव्ह आहे, खूप ॲक्टिव्ह आहे. मग ती दोरा घेऊन आली माझ्याकडे. मग त्याला दोरा वगैरे बांधला. मग नंतर मला दुसऱ्या दिवसासाठी इडलीसाठी तांदूळ वगैरे भिजू घालायचे होते, ते घालून घेतले मी तांदूळ ते. तर भेटूत पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.